अंगद नाम आहे, बालिका बेटा. बालिका बेटा म्हटल्यावर अरे हाँ, बाली नाम का बंदर सुना था हमने, जो दक्षिण में रहता था. सुनाता नाही, बगलेत दाबला होता तुला, बगलेत पाय बांधून उलटा टांगला होता का नाही पाळण्याला, त्यावेळी पाळण्यात मीच होतो. आता हादरला रावण. बालीचा आहे का तू? हां. पप्पांची तब्येत वगैरे बरी आहे? हादरलं ना काय? पप्पांची तब्येत, ते तब्येत बघायला जायचं तुला थोड्या वेळानं. म्हणजे मारला माझा पप्पा कोणी? श्रीरामाने. मग तू लहानपणी का नाही मेला? म्हणजे म्हणतोस तुझ्या बापाचा वध करणाऱ्या ज्या पार्टीला राहतो लाज वाटत नाही? अरे तुझ्या बापाच्या वधाचा बदला घ्यायचा तर माझ्या पार्टी, त्यासाठी नाही आलो रावणा. तव हित कारण आहे भाई, अजून वेळ गेली नाही. तुझ्या कल्याणाच्या 4 गोष्टी सांगायला आलो. सीतामाईला पालखीत बसव, वायलं गवत दातात धर, मानेवर कुऱ्हाड ठेव, बैलासारखा 4 पायावर चालत जाण, रामाच्या पायावर डोकं टेकव, कल्याण होईल तुझं. हे दरबारात म्हणतोय अंगद. कौन है रे? ये बंदर ज्यादा बकवास कर रहा. तो अंगदजीने एक बुक्का मारला जमिनीवर. परिणाम सगळे राक्षस आसनावून खाली पडले. रावणाचे मुकुट पडले. मुकुट घ्यायला रावण पुढे आला. तोपर्यंत अंगदाने त्यातले 4 हिसकावले आणि आकाश मार्गे फेकले. तेव्हा सुबेल पर्वतावर बसले रामचंद्र हनुमानजीला म्हणतात, ये क्या है? बोले अंगद की कर्तबगारी, मतलब मैंने कल जलाने का काम किया था मालिक, आज भेजना शुरू हुआ, लंका से मटेरियल आ रहा. ते 4 मुकुट प्रभू जवळ आणून दिले ना. अंकेश, अरे एक बुक्का जमीन पर मारा तो आप सब गिर गए. ये बुक्का तुम्हारे निशाचर पे सर पे मारा होता तो. शेवटचा प्रयोग. अंगदाने आपला पाय उजवा पुढे ठेवला. तुझ्यासह जो कोणी माझा पाय उचलेल, सीता हारलो. आपल्या भाषेत जुगार झाला. उडो रे पैरुडा फेक दो. खूप प्रयत्न करत याच्या दाण्या इतका पाय हालत नाही. शेवटी शेठजी रावण उतरला. पायाला हात लावणार, वाकू दिला आणि पाय मागं घेतला. अंगदा, ए माझ्या कशाला पाया पडतोले का? रामाच्या पाया पड, कल्याण होईल. असा जाहीर अपमान करून अंगद जी राम प्रभूकडे. प्रभुजी वो मेरी भाषा नहीं समझता, आपके बाण की भाषा समझेगा. युद्ध अटल है तो तैयारी करो. संदेशा पहुंचाओ रावण को. संदेश पोहोचला. उद्या सूर्योदयाच्या वेळी युद्धाचा प्रारंभ. 4 सेनापती कामी लावले रावणानं. ददित अतिकाय, अकंपन, दुर्मुख, दुर्वचन. हे सेनापती 4 रावणाचे. ठोंबरे पाटील रामाचे 4, दधीचे ऋषमुख, केशरी, गवाक्ष. तयारी झाली. सूर्योदय झाला. दोन्ही पार्ट्या युद्धभूमीवरती सज्ज. आपल्या आपल्या मालकाचा जय जयकार. बोले रामचंद्र भगवान की जय. बोलिए दशानन रावण महाराज की जय. रामचंद्र भगवान की. सट लोक आपले यांच्याही पार्टीचे लोक बरेच आहेत. दसऱ्याची रावणवाले सावध. तुम्ही असं समजू नका हात वर केले म्हणजे लोक आमचे झाले. अरे सध्या लोक इतके हुशार झाले, उमेदवारापेक्षा मतदार हुशार. 15 दिवस कोणालाच नाराज करत नाही. 4 बिल्ले खिशात ठेवतात. फक्त खिडकीतून पाहायचं गाडी पंजाची लावला. या 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 या
2 तासांनी गाडी कमळाची लावला बिल्ला या साहेब. पुन्हा गाडी धनुष्य बाणाची. ठोंबरे पाटील कोणाला नाराज करायचं नाही. काय करायचं ते मनात ठरवतात. भरत महाराज, अरे आता कीर्तनकारालाही प्रश्न पडतो ना, सगळ्या पक्षाचे कीर्तन करावे लागतात ठोंबरेजी. पण आम्ही अभंग निवडून ठेवले. फक्त विचारायचं, आज कीर्तन कोणी ठेवलं? बीजेपी. वचन ऐका कमळापती माझी रंगाची वीणा. आज कोणाकडे आहे कीर्तन? शिवसेना. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आज कोणी ठेवलं? राष्ट्रवादी. घडी घडी काळ वाट अजून किती आहे अवकाश. आज सोनिया काँग्रेस. उभारीला हात जगी जाणविली मात. आज अपक्षाने ठेवलं. अपक्ष तरी अभंग आहे. मज हेही नाही मज तेही नाही वेगळ्या तोही पासू. असं समजू नका हात वर केले मी तुमचे झाले. रामचंद्र भगवान की जय. दशानन रावण महाराज की जय. लखनलाल की जय. आणि कुंभकर्ण महाराज की जय. पवन सुत हनुमान की. इंद्रजीत महाराज की जय. सुग्रीव महाराज की. अक्षय महाराज की जय. अंगद महाराज की. हर महाराज की जय. नल महाराज की. दूषण महाराज की नील जय. महाराज की. अकंप महाराज जामवंत की. महाराज. पौलस्ती महाराज. दधीची महाराज. दुराचार महाराज. ऋषभदेव महाराज. जय महाराज. केशरी महाराज. अहिरावण महाराज की. महाराज. महिरावण महाराज. महाराज की जय. नारायण महाराज की जय. गौतम महाराज की जय. बदलली का रे पार्टी? आता आमचाच आहे. जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची एरजार. आलं इकडे. पुन्हा जय श्रीराम. जय लंका. बरोबर आहे. जय श्रीराम. जय लंका. जय श्रीराम. जय लंका. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय दोनों पार्टियां तैयार. अपने अपने स्वामी का जय जयकार. शंखध्वनि होने लगे. रणभेरियां बजने लगी. सावधान सावधान. आक्रमण.
पान पारी गिरी खंडा बाजई भेरी न वीर अपारा सुनी ना दर मुरझाई दरारा देख न जाई कपिन के ढट्टा यति विशाल तनु भाल सुबट्टा दावई गनई नयव घट घाटा पर्वत पोरी करई गए बाटा कट कटाई कोटि नवत कर जई दसन ओट काटई अति तर जई श्रावण उजराम दुहाई जयति जय जय भई लड़ाई उजरावन उजराम दुहाई जयति जयति जय भई लड़ाई राम प्रताप प्रबल कपि चूता मर्दन सहचर सुबट परूता चढ़े तुर्ग पुनि जहता वानर जय रघुवीर प्रताप दिवाकर चले निशाचर निकर परा प्रबल पवन जिन घन समुदाय हाहाकार भय भूपुर भर रोवई बालक यातुरनाथ सब मिल देई राम नगारी राज करतई मृत्यु हंकार निज दल बिचल सुनई देई काना पेर सुबट लंकेश्वरी साना श्रावण उजराम दुहाई जयति जय जय भई लड़ाई उजरावन उजराम दुहाई जयति जयति जय भई लड़ाई भयातुर कपि भागन लागे जद्यपि उमासी तयई आगे बहु कह अंगद हनुमंता कह नल नील दुबिद बलवंत निज दल विकल सुनाय हनुमाना पश्चिम द्वार रहा बलवा मेघनाद तई करई लड़ाई टूटन द्वार परम कठिनाई कपिलीला करि तिनि डरावई रामचंद्र कर सुजस सुनावई पुनि कर गई कंचन के खंबा कणई करई उत्पात आरंभा बाली बलुक भाई प्रकाश भाय हरस भी गत्मतासा हनुमान यंगदर नगाजे आकस रजनि चर भाज अद्भुत करणे गई पद डारई सागर मकर उरग जप धरी धरी खाई निशा जानी कपिचार वाणी आय जाको सलाना राम कृपा करि चितवा सबई भये विगत्रम बानरत हुआ दशानन सचि अंगारे सब सन कई सुबड़ से कपिल संगारा आला गबर कपिल संगारा सूर्य मावळला कुमार भाऊ नीतीनुसार युद्धाचा पहिल्या दिवशीचा विराम पण ठोंबरे पाटील रावणाची अर्धी सेना एका दिवसाच्या युद्धात संपली आत्ता डोक्याला हात लावून बसला शेठजी नाही रावण काय सांगता येतं कोणी कसंही लावून संध्याकाळी इंद्रजीत आला उदास क्यों पिताजी अरे बेटा बलवाला लगता है तपस्वी आधी सेना एक दिन की लड़ाई में खलास हो गई मैं जिंदा हूं पिताजी इंद्रजीत दुनिया जानती है इंद्र पर विजय मिलाने वाला कल जाता हूं युद्ध में देखता हूं कौन माई का लाल मेरे सामने युद्ध करण्यात निश्चिंत रहो बरं वाटलं रात्र संपली बरं का दशरथ पाटील लगेच संपते सकाळी इंद्रजीत युद्धाला आला रणमैदानात उभा राहिला आणि 4 आवाज दिले 4 हे नीट आहे का बरं का रामायण ठोंबरे पाटील 4 आवाज इंद्रजिताचे युद्धाच्या आधीचे कोणते कोणते पहिला काय तपस्वी काय तपस्वी का छोटा भाई लखन वो काय मेरा गांव जलाने वाला बंदर हनुमान और वो काय घर भेदी भिरू चाचा विभीषण आशा रख मैदान छोड़ के भागना नहीं सावधान सावधान दूसरा
इंद्रजितासोबत युद्ध. वा वा. रविदास महाराज दुपारनंतर एकही वानर थांबत नव्हतं इंद्रजितापुढं. इधर इंद्रजित उधर भालू बानर, उधर इंद्रजित इधर भालू बानर. रामचंद्र ने देखा लखन हाँ भैया वो साधारण योद्धा नहीं, इंद्र पर विजय मिलाने वाला इंद्रजित है, आपको ही जाना होगा, आशीर्वाद दो भैया. लक्ष्मण युद्धाला आयस मागी राम पही, आयस मागी राम पही, अंगदादि कप साथ आयस मागी राम पही. आयस मागी राम पही, अंगदादि कप साथ लक्ष्मण चले क्रुद्ध हुई बाण सरासन हाथ. जय श्री राम, जय जय श्री राम. दोनों बलवान सर्व देवता आकाशात गर्दी करून आहे. एक दशरथ का बेटा, सुरुवातीच्या दिवसापासून तुमचं नाव चालू आहे है ना. एक दशरथ का बेटा है, एक दशानन का बेटा है, एक इंद्र पर विजय मिलाने वाला, एक इंद्रिय पर विजय मिलाने वाला. दोनों बलवान. सावधान लखन, सावधान सावधान सावधान. आक्रमण. युद्ध प्रारंभ झालं. थोड्या वेळात दोघही वीर रक्तबंबाळ. उन्हाळ्याच्या दिवसात पळसाच्या झाडाला तांबडे फुलं आणि पळसाचं झाड फुलानं तांबडं दिसतं, तसं लक्ष्मण आणि इंद्रजित रक्तबंबाळ. गायन वीर विराजय जय जय दुस्मित किंसुक के परिचय से लक्ष्मण मेघनाद दो चौदा भिरई परस्पर करी अति क्रोधा. रावण सुत अनुमान संकट भय हरि मम प्राण. घबरा गया इंद्रजी ने सोचा लखन साधारण युद्ध नहीं, मार डालेगा मुझे. अंतिम प्रयोग जिस शक्ति का करते वीर लोग, शक्ति का नाम है वीर घातिनी. वीर घातिनी जानिति सांगे तेज पुण्य लक्ष्मण उर लागे. मूर्छा भई शक्ति के लागे तब चली गया निकट भय त्यागे. मूर्छा भई शक्ति के लागे. वीर घातिनी शक्ती लागली. लक्ष्मण जी मूर्छित पडले. उडाव उसको, प्रयत्न करा उचलल्या जात नाही. आता सूर्य मावळला बरं का शेठजी. आज रामचंद्र कुमार भाऊ जास्त टेन्शन मध्ये आहे. प्रत्येक वीराजवळ भावाची चौकशी. कारण इंद्रजितासोबत युद्धाला गेला ना, अजून लक्ष्मण आला नाही, आज चिंतित आहे. अरे दधीची ऋषमुख केशरी गवाक्ष जी सब आए, मेरा लखन. अबे अभी तो युद्ध विराम हुआ प्रभु, सब सैनिक आते. लखन भैया अभी आते नहीं, इंद्रजित के साथ युद्ध करने गया, जाओ तलाश करो. मग हनुमानजी सह सगळे येतात. हनुमानजीला पाहिलं इंद्रजित निघून जातो. हनुमानजीनं अलगद उचललं लक्ष्मणाला, आणून झोपवलं रामचंद्राच्या मांडीवर. सूर्य मावळला. इथून चित्र पहा तुम्ही. लक्ष्मण शक्तीचे सगळे कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे. सूर्य मावळला, अंधार पडला. शेठजी रामचंद्रानं मांडी घातली
आपल्या भावाचं डोकं मांडीवर घेतलं. वक्षस्थळामध्ये मोठी जखम झाली, ती रक्त उतरलं, मांडी रक्तानं भिजली. काळ्या कुरळ्या जटा विखुरल्या, लक्ष्मणजी गोरापान, पाय अस्तव्यस्त, डोळे मिटलेले, भोवताल वानरं बसलेली. आणि जेव्हा लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवायला सुरुवात केली, शेठजी मांडीवर डोकं भावाचं, आणि तोंडावरून हात फिरवता फिरवता प्रभूला 14 वर्ष लक्ष्मणानं केलेल्या सेवेचा दिवस न दिवस आठवू लागला. आता जगाचा बाप धाय मोकलून रडतो ढाळे. मांडीवर डोकन, त्याच्या तोंडावरून हात. लक्ष्मणा, अगाध बंधुपणाची सीमा तुवा दाविली सख्या उत्तमा. अरे माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मज लागी नवमास कष्टलास, त्या गुणी राजभोग विलास. सेवा केली 14 वर्ष, निराहार राहोनिया. नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागो दिला नाही थारा. इंद्रिय जीत धैर्य पुरा, ऐसा बंधू दुर्लभ. लक्ष्मणा, माझ्यासारखे शेकडो राम मिळतील तुला, पण आता रामाला असा लक्ष्मण मिळणार नाही. मी रावणाला मारील, अयोध्येत जाईल रे लक्ष्मणा, पण गेल्या गेल्या माझी माय कौसल्या राजमहालातून पळत येऊन मला बिलगल, बिलगू बिलगू रडल. रडून एवढंच विचारल, रामा काय माय? 14 वर्षापूर्वी 3 जण गेलता बाबा वनवासात. हो आई, आता 2च नवरा बायको आला. माझा लाडका लक्ष्मण कुठं? माता पुसतील रघुनायका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका. अंतव हृदय बसेल धडका, मग तेथे काय वदो. आईसाठी, आईसाठी उठ लक्ष्मणा. लक्ष्मणा, माझा राज्याभिषेक होईल. माझ्या डाव्या भागाला सीता सिंहासनावर जय जयकार होईल. राजा राणीच्या रूपात आम्ही बसल्यानंतर भरताची बायको मांडवी माझ्या पुढं येऊन नमस्कार करल. मी तिला उजवा हात वर करून आशीर्वाद देईल. मांडवी सौभाग्यवती भव. ती गेल्यावर शत्रुघ्नाची बायको येईल रे श्रुतकीर्ती, ती नमस्कार करल. तिलाही मी असा हात करून आशीर्वाद देईल श्रुतकीर्ती, सौभाग्यवती भव. पण लक्ष्मणा, दोघी गेल्यावर भर तारुण्यात विधवा झालेली तुझी बिना कुंकवाची उर्मिला माझ्या सिंहासनापुढे येऊन नमस्कार करल. अरे तिला काय आशीर्वाद देऊ उर्मिले? केवळ माझी बायको सोडवायसाठी विधवा व्हावं लागलं तुला. अरे फक्त उर्मिलेसाठी उठ. प्रभू रडतात ना, सगळे वानर रडू लागले. जामवंत म्हणाले, प्रभू रडू नका. लंकेमध्ये सुषेण नावाचा एक वैद्य आहे. आपण जर त्यांना आणलं तर होईल फायदा. सुषेण वैद्य बरं का ठोंबरे पाटील, सर्वांना माहिती आहे लक्ष्मण शक्तीन ते नावं पाडतं. पण सुषेण वैद्य कोण आहे? वालीचा सासरा आहे. हा, थोडं 1 मिनिट घेतो. वालीचा सासरा, वालीची पत्नी तारा. तारा सुषेण वैद्याची मुलगी आहे. तारा ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रवीण आहे आणि सुषेण वैद्य वनस्पती शास्त्रात तज्ज्ञ आहे. ते शास्त्र आहे 4 प्रकारच्या वनस्पती, त्याच्यात मग अंतर्भूत बाकी सगळे आहे. फक्त 4 मुख्य विभाग आहे वनस्पतीचे. एक मृत संजीवनी, एक सुवर्णकर्णी, शल्यकर्णी आणि संधिनी, अशा 4च वनस्पती. त्याच्यात बाकी सगळे अंतर्भूत झाले. त्यांचं त्यांचं सामर्थ्य आहे. शरीर सोन्यासारखं करायचं असेल तर त्या वनस्पतीचा रस प्याल्यानंतर सुवर्णासारखी कांती चकाकते. त्याचं नाव आहे सुवर्णकर्णी. हाडं तुटली असेल तर ती जोडायची, त्याच्यावर तो रस पिळायचा, ही संधिनी. हातनं पाय तुटले
ते जोडायचे, त्याच्यावर तो रस पिळायचा, ही शल्य करणे. माणूस मेला त्याला जिवंत करायचा, ही मृत संजीवनी. हे नीट ऐका, विसरला तर पुन्हा रामायण ठेवलंच माझं. सुषण वैद्य लंकेतला नाही कुमार भाऊ, बाहेरचा सासरावालीचा नेला रावणानं. का रावणाची पद्धत होती, कुठंही चांगलं भेटू द्या, आपल्या नगरात न्यायचं, त्याला सोन्याचा बंगला द्यायचा. 7 कोटी घरं सोन्याची आहे, सगळ्या सुविधा. आता वनस्पती तज्ज्ञ होता म्हणून त्याला लंकेत नेला रावणानं, नाही तर आहे वालीचा सासरा, तारा त्याची मुलगी आहे. हे थोडंसं वाढलं पण ठीक आहे, ठीक आहे. एवढं बारीक सांगायला कुठं वेळ आहे आपल्याला, वेळेत उरकायचं सगळे. पण त्यात आला वैद्य, मग त्याला मी का कौन जायगा, हनुमान जी निघाले, जय श्रीराम गेले. तर सुषण वैद्य झोपला होता. दशरथ पाटील विचार केला हनुमानजीनं, याला जागा केला तर हा डॉक्टर कायदा सांगणार आहे मला की पलीकडच्या पार्टीचं कोणी मेलं तरी आम्हाला औषध उपचार करायला येता येत नाही, आमच्या सरकारचा कायदा आहे, असा डॉक्टर कायदा सांगल. डॉक्टरला जागाच करायचा नाही, बिछाण्यासहित उचलायचा. तिथं गेल्यावर बघू कायदा मारोत राहून पाहिलं, डोकं चालू वाकले, कॉटसह उचलणार. डोक्यात आलं घोटाळा होईल. हा म्हणणार आहे हनुमानजी आपने बहुत जल्दबाजी की, पुरी दवाई तो घर में रह गई. त्या कपाटात राहिलं इंजेक्शन, तिथं राहिली गोळ्याची बाटली, तिथं औषधाचं पाकिट, हे त्याच्यात हेलपाटे जाईल, हेलपाट्यात रात्र जाईल. मग दवाखान्यासह डॉक्टर उचलावा. अमुक काही राहिलं म्हणायचं काम नाही म्हणून ग्रह समेत लायव तुरंता. बरं का शेठजी, घरासह वैद्यांना तपासलं. प्रभू तुमच्या बंधूला काय झालं हे कळतं मला, फक्त अडचण एक आहे, औषध माझ्याकडे नाही, मी लिहून देतो तुम्ही घेऊन या. तेव्हापासूनची पद्धत आहे. डॉक्टर साहेबांनी लिहून देणे, रोग्याच्या नात लगानं घेऊन येणे. हडा मिळेल. पण काय अडचण आहे, काय सूर्योदयाच्या आत औषध पोचलं तर फायदा होईल. पहिलं किरण जर सूर्याचं त्या वनस्पतीवर पडलं, ती मृत अवस्थेत असते, त्याचा काही फायदा नाही. हे पूर्वीपासूनचं शास्त्र आहे. आता ही तारीख संपली की गोळ्याचं पाकिट फेकून देणे आहे ना, एक्सपायर डेट. तेच सांगतो, हे त्याच्यावरून चाललं ना. मी 4 वनस्पती तिथून त्या सुषण वैद्यापासून सगळे सुरू झालं नाही. एक्सपायर डेट पास, दुसरं घ्या आता पाकिट, हे फेकून द्या, काय हे संपलं. तसं ती वनस्पती मृत अवस्थेत. सूर्योदयाच्या आत आलं पाहिजे. कौन जाएगा. हनुमानजी निघाले बरं का शेठजी, जय श्रीराम. प्रभूला म्हणावं लागलं, हनुमान अरे सूरज निकलने के पहले आना, सूरज निकलने के पहले नहीं आया तो लखन जिंदा नहीं मिलेगा, लखन की जान खतरे में है, सूरज निकलने के पहले आना. हनुमान जी बोले चिंता मत करो, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. बरोबर आहे का दशरथ पाटील. हे मैं सूरज निकलने के पहले आऊंगा नहीं म्हणत मारुतराव, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. कैसी बातें करते हो, सोच समझ के बोलता भगवान. जब मेरा जन्म हुआ था मेरी माँ अंजना को कहा था भूख लगी तो माँ अंजना ने कहा जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा सूर्याचा उदय झाला होता. मला वाटलं पिकलं सफरचंद आहे, त्याला तेव्हाच खायला धावलं होतं. तेव्हापासून हादरतंय ते मला. तिकडे 2 महिने लागू द्या मालक, सूर्य माझ्या नादी लागणार नाही. मैं आने के पहले सूरज नहीं निकला. जाओ बाबा जाओ. निघाले बरं रविदास, हनुमानजी निघाले. हे रावणाला कळालं. त्याच्या मार्गात प्रतिबंध करण्यासाठी रावणानं कालनेमी नावाच्या राक्षसाचं नियोजन केलं. तो कालनेमी साधूच्या वेशात भजन करीत बसला. चला आपण थोडंसं त्याच्यात कालनेमी कालनेमी. राम जय जय राम जय 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 राम जय जय राम, राम जय जय 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 राम. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम.
जय राम श्री राम जय जय राम। ओ आप कहाँ से आए ये मैं भी जानत हूँ। आप कहाँ से आए मैं भी जानत हूँ। हो तुम्हें कहाँ जाना है ये मैं भी जानत हूँ। तुम्हें कहाँ जाना है मैं भी जानत हूँ। ओ लक्ष्मण को शक्ति लगी है ये मैं भी जानत हूँ। लक्ष्मण को शक्ति लगी है ये मैं भी जानत हूँ। तुम्हें सुसेन ने भेजा है ये मैं भी जानत हूँ। तुम्हें सुसेन ने भेजा है मैं भी जानत हूँ। बहुत दूर से आई और बटियो, बहुत दूर से आई और बटियो ले ले विश्राम। राम जय जय राम जय जय राम जय जय राम। राम जय जय राम जय जय राम जय जय राम। राम जय जय राम जय जय राम जय जय राम। राम जय जय 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 राम। हनुमानजीला वाटलं उच्च बोधाचा साधू आहे, बाबा तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे, जा आंघोळ करून ये बेटा। बेटा हनुमानजीला म्हणतात ते काल नेहमी। हनुमानजी त्या सरोवरात आले, मगरीनं धरला पाय बरं का ठोंबरे पाटील, एक टाकला ठोका मारत राहून मगरींच्या डोक्यात मेलीन मगरी। आणि मग खऱ्या स्वरूपात प्रगट झाली ती म्हणली बाबा काय मी मगरीन नाही, ते भजन करत बसलं ते हबप नाही, हे रावणानं प्रतिबंध कर असं आहे का, ठीक आहे। मग आले हनुमान जी, आओ बेटा मैं गुरु दीक्षा देता हूँ। हनुमान जी बोले विभाग का रिवाज अलग होता है बाबा, हमारे विभाग का रिवाज है पहले शिष्य लोग गुरु को दक्षिणा देते हैं बाबा, और दक्षिणा में गुरु बच गया तो बाद में दीक्षा का प्रोग्राम। म्हणजे हे कळलं पुढचं तुम्हाला, बात जाऊ द्या आता कशाला विस्तार। द्रोणागिरीवर आले कुमारभाऊ, सगळ्या वल्लीसारख्या औषध बदलून घेतलं तर गेलं तर येलपड्यात रात्र जाईल ना, म्हणून शेठजी द्रोणागिरी उचलला मारत राहून। इथे काही लोक शंका घेतात काकडे वकील साहेब, अरे तुम्ही म्हणताय हनुमान बुद्धिमताम वरिष्ठ, हो औषध नाही ओळखता आलं आणि मग द्रोणागिरी का उचलला, बुद्धिमताम वरिष्ठम म्हणून द्रोणागिरी उचलला। हनुमानजीनं बुद्धीचा वापर केला की आता लंकेमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, लढाई चालू आहे। आज लक्ष्मणाच्या जीवास धोका, उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित पडेल, दररोज औषधाच्या दुकानात हेलपाटे घातल्यापेक्षा दुकानच उचलून तिथं नेऊ आणि उद्या बोधले बाबाचा काला झाला की आणून ठेवू, याला म्हणतात बुद्धिमत्ता आहे ना। अरे म्हणून द्रोणागिरी जो आणला हा शाबाश लक्ष्मण, हा जमलं ठीक आहे। येत असताना भरताना बिना टोकाचा बाण मारला आणि मारोतरावजी खाली पडले। पवनानं अधांतरी पर्वत धरला, पवनपुत्र खाली पडला, मुखातून राम शब्द निघाला, राम शब्द निघाला। भरताला पश्चाताप झाला, अरे धिक्कार असो माझ्या जिन्याचा, एकही काम दादासाठी केलं नाही, विरोधक होत गेलो। हनुमानजीचं भरताचं मिलन झालं। पुन्हा बिना टोकाच्या बाणाने रैदास उड्डाण करून दिलं। इकडे झालं काय दशरथ पाटील, मध्यरात्र टळली, रामचंद्र टेन्शन मध्ये आले, मांडीवर डोकं लक्ष्मणाचं आहे, संध्याकाळपासून सगळी वानर भोवताल बसलेली आहे। प्रभूने विचारलं, अरे हनुमान के बारे में कोई संदेशा मिला है क्या? नहीं प्रभु, अर्धरात्र भई कपि नहीं आए हो। आत्ता हिम्मत सुटली रामचंद्रजीची, नाही मध्यरात्र टळली, आता खरं नाही माझा लक्ष्मण जिवंत राहत नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवून रडणं सुरू झालं, लक्ष्मणा सगळे जग मला मागतंय रे, पण मी तुझा मोठा भाऊ तुला दोन गोष्टी मागतो। पहिली मागणी आहे मरायच्या आधी भावासोबत एक शब्द बोलून जा बाबा। दुसरी मागणी आहे एकदा मला डोळे भरून पहा, मग लक्ष्मणा डोळे लावून मेरे
लखन दुलारे बोल कछु बोल मत भैया को दुलारे बोल कछु बोल मेरे लखन दुलारे बोल कछु बोल मत भैया को दुलारे बोल कछु बोल। भैया भैया कहेंगे भैया भैया कहेंगे रस दारों ने तो मेरे लखन दुलारे बोल कछु बोल मत भैया को दुलारे बोल कछु बोल। इस धरती पर और न होगा मुझ जैसा हत भागा मेरे रहते बाण शक्ति का तेरे तन में लागा जान ही सकता तोड़ के ऐसे मुझसे नेहा का धागा मैं भी अपना प्राण दूंगा आज जो तू नहीं जागा चुप चुप रहेंगे चुप चुप रहेंगे मेरो धीरज न तो मेरे लखन दुलारे बोल कछु बोल मत भैया को दुलारे बोल कछु सेठजी रामचंद्र रडू लागले रात्रीच्या 12ला हिम्मत सुटली प्रभू रडतात कुमार भाऊ त्याच्यामुळे सगळे वानर रडतात रडारड सुरू झाली मध्यरात्री पण करुण रसात वीर रसाचं आगमन व्हावं असा वरून आवाज आला रात्री 12ला जय श्रीराम सगळी वानर नाचायला लागले प्रभूजी रोना नाही हनुमान जी आए है आनंदाला पारावार नाही तो द्रोणागिरीचा वल्ली सुशन वैद्यानं वळखला तो वल्लीचा रस लक्ष्मणाच्या मुखात पिळला परिणाम झाला करवड बदलली लक्ष्मणाने पूर्ण परिणाम झाला सेठजी लक्ष्मण उभा झाला आनंदाला पारावार नाही हनुमानजी मात्र एकांतात एकटे उभे खाली मान घालून डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या दशरथ पाटील मारुतीरायाच्या स्वतःला म्हणू लागले अंजना के लाल बहुत भारी काम हुआ लखन जिंदा हो गया अंजना के लाल चांद सूरज तक पूरी दुनिया तेरा भजन करेगी हनुमान इतना भारी काम एकटे हनुमानजी रडत होते आनंदानं आता पुढचा आहे का शेठजी ते ऑपरेशनच्या आधी भूल देतात पेशंटला ऑपरेशन झालं म्हणजे भूल उतरवतात बरं का कुमार ढाळे भूल उतरली किंवा नाही बघण्यासाठी परीक्षा असते कोणती आपल्या ओळखीचे लोक पुढे उभे करणे डॉक्टर कोण आहे हे दशरथ पाटील आहे हे कोण आहे कुमार भाऊ आहे हे कोण आहे शेठजी आहे हे ठोंबरे पाटील आहे हे आनंद ढाळे डॉक्टर म्हणतात उतरली भूल तो प्रकार आहे शुद्धीवर लक्ष्मणाला तर पहिला हात धरला प्रभूनं नेलं मारुतीराया पुढे नीट पा मारुतीरायानं खाली मान घातली रामचंद्र विचारताय लखन जी इनको पहचानता क्या रे तू भैया ये अपना हनुमान ये हनुमान है मैं दुनिया का मालिक श्री राम आपको इनके सामने खड़ा क्यों किया लखन क्यों किया भैया मुझे मालूम नहीं इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकता ये हनुमान नहीं होता तो मुझे जिंदा नहीं मिलता लखन मैं सुमित्रा जी को उर्मिला जी को क्या मुंह दिखाता हनुमान जी चरण पर गिर पड़े प्रभु मेरा तो निमित्त था जी ये सब तुम्हारी कृपा से एवढं कार्य करून अभिमान नाही मारुतीराया
कपी से बुरी न हम नहीं, ओ भाई कपी से बुरी न हम नहीं, कपी से बुरी न हम नहीं, नहीं नहीं कपी से बुरी न हम नहीं, कपी से बुरी न हम नहीं, ओ भाई कपी से बुरी न हम नहीं। सोयो जन समुद्र की ये कूद गयो क्षण माही, शाबाश शाबाश। लंका जारी सियस दिलायो, गर्व नहीं मन माही, कपी से बुरी ने हम नाही, ओ भाई कपी से बुरी ने हम नाही। एक कळालं गुप्तहेराकरवी रावणाला लक्ष्मण सजीव झाल्याचं। रावणानं कुंभकर्ण जागा केला आणि ते झोपेतून उठल्यामुळे चिडलं रावणावर। क्यों जगाया? अरे चिल्ला मत, तपस्वी किशन लंका में है। तपस्वी किशन किस लिए क्यों आए लंका में? मैंने उसकी पत्नी सीता चुरा के लाई। सीता तो जगदम्बा है और जगदम्बा हरिलीनी शट चाहत कल्याण, तेरा कल्याण नहीं होगा। रावणाला वाटलं ही जर मला असं शहाणपण सांगायला लागलं तर माझ्यातर्फे काय लढाई करणार आहे, त्याला बिघडवण्यासाठी ढाळे कंट्रीचा ट्रक। तेव्हाच्या भाषेत रेड्यांवरती पखालीत मदिरा, दारू प्याला कुंभकर्ण बिगड़ला। भैया अकेला जाता हूं, मेरे साथ सेना मत भेजो, देखता हूं तपस्वी को। आणि काजळ्याच्या पहाडासारखा एकटा कुंभकर्ण। कुंभकर्ण दुर्मधुर निरंगा, कुंभकर्ण दुर्मधुर निरंगा, कुंभकर्ण दुर्मधुर रंगा, कुंभकर्ण दुर्मधुर रंगा, चला दुर्ग तुझी सैनन संगा, दुर्ग तुझी सैनन संगा, कुंभकर्ण दुर्मधुर निरंगा, कुंभकर्ण दुर्मधुर निरंगा, कुंभकर्ण दुर्मधुर रंगा, कुंभकर्ण दुर्मधुर रंगा। कुंभकर्ण आला, बिभीषणानं पाहला। दोन भाऊ दोन पार्ट्याला आहे। हां, एकच मिनिट घेतो देवा। तो आलाय ना, भाऊ आहे माझा, दुराचारी आहे, दारोड्या आहे, मांस खाणारा आहे, पण भाऊ आहे। तुमच्या हातून मरणार आहे तो। माझी एक इच्छा आहे मालक, शेवटचं या जन्मीचं भावासोबत बोलणं करायचं आहे, देता का परवानगी? जाओ। लक्षात। कुंभकर्णाच्या पुढे बिभीषण उभा आहे। धुंद झाला कुंभकर्ण, कौन है भाई? मैं आपका भाई भैया बिभीषण। अभी भी जिंदा है क्या रे? रामचंद्र ने अपना करके जिंदा हो, तुझे शर्म नहीं आती? किस बात की भैया? भाई भाई की भुजा होती है, नाता मालूम नहीं? नाता मालूम है। तो भाई का त्याग करके तपस्वी के शिविर में गया है तू, धिक्कार है तेरा। दादा मी पारमार्थिक आहे आणि माझ्या भजनाला विरोध करणारा भाऊच काय, जन्मदात्या माय बापाचा सुद्धा त्याग करेल दादा। हे शब्द ऐकले कुंभकर्णानं कवटायला भाऊ आनंदानं। धन्य धन्य ते धन्य बिभीषण, भयवतात निश्चित कुलभीषण। राक्षस कुळाचा गौरव आहेस बिभीषणा, या जन्मीची आपली शेवटची भेट। हा हे बघ, बोला दादा। मी जन्मभर मांस भक्षण केलं, जन्मभर दारू प्यालो, अर्ध्याच्या वर आयुष्य माझं झोपेत गेलं, आणि तू जन्मचा जन्म आमच्या वाड्यात रात्रंदिवस भजन केलं। तुझ्यासारख्या सत्पुरुष बंधूला या दारोड्यानं काय सांगावं रे? पण शेवटची भेट आहे, एक विनंती आहे। काय दादा? मी भजन केलं नाही, पण बिभीषणा तुझ्या देहात शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत रामाचं भजन सोडू नको। याला म्हणता सला लेना भाई की चाहे बैर।
आणि मग युद्धाला प्रारंभ. घनघोर लढाई झाली. कुंभकर्णानं अनेक वानरं मारले. प्रभूनं 3 बाण सज्ज केले. 2 बाण 2 भुजा उडाल्या. एका बाण शिरच्छेद. कुंभकर्ण मरता मरता अनेक वानरं मरून मेला. पुढे अतिकाय मेला, अकंपन मेला, दुर्मुख मेला, दुर्वचन मेला. इंद्रजितानं यज्ञ केल्याचा सुगावा लागला आणि त्या डोंगराच्या दरीत अमंगल द्रव्य टाकून यज्ञाचा विध्वंस. तिथे युद्धाला सुरुवात झाली. लक्ष्मणाच्या हातून इंद्रजित मेला. एवढ्या लवकर लवकर का मेले हे? आम्हाला रावण मारायची घाईच नाही दशरथ पाटील. राम राज्याची घाई आहे. मग हे घाई घाई मारलं की रामराज्य लवकर येतं ना. बस जमला. एकटा रावण. 5 दिवस लढाई. शेवटचा दिवस तुम्हारे जैसे बहुत तपस्वी बंदीवास में है। प्रभु बोले आप तीनों में से कौन? गुलाब का फूल, फनस या आम? और जो बकवास करता है करके नहीं, गुलाब के फूल जैसे गुलाब को फूल आता फल नहीं, करके दिखाता है फनस जैसे होता है फनस को फल आता फूल नहीं, जो बकवास भी करता करके दिखाता है आम जैसे होता है आम को बहर आता फल भी। आप तीनों में से कौन? रावण बोले तपस्वी व्यास गद्दी नहीं, प्रवचन सुनने नहीं आया हो। लखन जी बोले भैया सुनाने लायक नहीं, उड़ाने लायक है, मार डालो इसे। रामचंद्र जी ने देव कार्य करने के लिए, ऋषियों के बंदपुड़ी यज्ञ पुनः जगाने के लिए, आश्रम के स्वाध्याय को नया जोश देने के लिए, आर्य संत को चेतन बनाने के लिए, गाय के कत्ल को रोकने के लिए सारंग पर 31 बाण चढ़ाए। समुद्र खलबलाने लगा, नदियों का बहाव बदल गया, सूर्य का रंग डोलने लगा, धरती नौका डोलने लगी, पूरा वातावरण बदल गया। रामचंद्र जी ने 20 बाण से 20 भुजाएं काट डाली, 10 बाण से 10 शीश उड़ाए, 31वां बाण नाभि में मारा। रावण पहले अंतिम बार धरती पर गिरते हुए बोला, हे राम। प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय। ऑर्केस्ट्रा वाजवतो रामायण नसल्यावर, त्याच्या नका नदी लागू। ते MP मध्ये दुसरं काय आहे तिकडे काय? हे खरं आहे का रे? हो म्हणत जा, होला काय हरकत आहे? ती त्याला ती चांगली सवय आहे। रामायण नसलं की चालला ऑर्केस्ट्रा। आपण रविदास 2 मिनिट सर्वांनी हात वर करा, आनंदात भजन करायचं। रावण मेला। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम। वाह वाह, ये बात। जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम
उजणे बोधले बाबा आले. इतकी वेळ आहे का बोधले बाबा आपल्याकडे? रावण मेल्यावर त्याच्या बायका रडत होत्या 80,000 बायका रावणाच्या 80,000. समजूत काढायला फक्त एकच धीर, बिभीषण भाऊजी. बिभीषण एवढं तर म्हणला असेल बोधले बाबा, वहिनी रडू नका, वहिनी रडू नका, वहिनी रडू नका. हे वाक्य मला 80,000 वेळा म्हणून दाखवा, जून महिना येईल. वहिनी रडू नका. आपलं अर्ध्या मिनिटात उरकून टाकू सगळं. रोवई राणी. इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षाव, वानर सजीव. लक्ष्मणाचा द्वारा बिभीषणाचा राजतिलक. बिभीषणाच्या द्वारा रावणाची उत्तर क्रिया. अग्नीच्या साक्षीनं सीतामाईचा स्वीकार. बस. रावणाने त्या रामप्रभूने हिशोब केला, लक्ष्मणा उद्या दुपारपर्यंत पोहोचलो पाहिजे, नाहीतर भरत जिवंत दिसणार नाही. उद्या शेवटचा दिवस 14व्या वर्षाचा. बिभीषणजी म्हणाले, काळजी करू नका, आमच्याकडे सुविधा आहे. विमान पुष्पक त्याच्यात बसले बरं का बोधले बाबा. 14 VIP होते. नावं सांगतो, तुम्ही मोजा. नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, अंगद, हनुमंत, दधीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष, राम, लक्ष्मण, सीता, बिभीषण. मोजले का? काय करायचं आहे म्हणून आपल्याला? जाऊ द्या. विमान निघा. प्रवास विमानाचा आता लगेच जाऊ. कुठे थांबलंय? सगळे आनंदही आनंद आहे. कथा कीर्तन होम हवन यज्ञ यागादी क्रिया सुरू झालेल्या आहे. विमान भारद्वाजीच्या आश्रमात उतरलं. तिथून रामचंद्र म्हणाले, हनुमंता माझ्या भरताला संदेश द्या. हनुमानजी बरं का रविदास, वेळ कमी असल्यामुळे लगेच आले. भरताला संदेश दिला. हा ना. भरतजीने हिशोब केला होता बोधले बाबा. आज शेवटचा दिवस आहे. त्यानं सरपणाचा ढीग रचला होता. सूर्य मावळेपर्यंत त्याची वाट पाहतो, नाही आला तर सरपण पेटून उडी घालतो. यासाठी रामायण ऐकायचं आहे. सख्खे भाऊ भावाच्या मरण्याची वाट पाहतात इष्टडीसाठी. हा सावत्र म्हणतो, दादा आला नाही, अग्नीत उडी घालतो. निरोप आला, भरतजी आज दोपहर तक प्रभु पधारने वाले हैं. हनुमानजी सांगतायत. बस ना. भरत आनंदानं राजमान, माताजी क्या हुआ बेटा? अभी संदेशा मिला है, मेरा भैया आ रहा. कौशल्या रडू लागली. का रडतेस आई? आनंद नाही झाला का माझा दादा येतो? आनंद झाला बेटा. मग आज तुझ्या जन्मदात्या बापाची आठवण आली. तुझा बाप राजा दशरथ असता तर रामाचा राज्याभिषेक पाहून वाड्यात नाचला असता रे. त्यांच्या आठवणीनं रडते बेटा. आणि असंच आहे कुमार भाऊ, जेव्हा सुखाचे दिवस येतात तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते. तुम्ही भाग्यवान आहे दशरथजी. आई वडील कौतुक पाहायला आहे. आणि पुन्हा बोधले बाबा आम्ही भूमिपूजन केलं. मंगल भवन, राजचंद्र मंगल भवन. वडिलाचं नाव राजाराम म्हणून राज ठेवला आम्ही. चंद्रभागा माय, तिचा लावला चंद्र, याचं केलं राज. असे दोन्ही त्या नावानं मंगल भवन आहे ना. राजचंद्र मंगल भवन. जमलं रे बाबा. आता मी 2-3 मिनिटात बरोबर करू. ते प्रसंग पहा कुमार भाऊ. अलीकडे येतात. हनुमानजीने सांगितलं, चलो प्रभू जल्दी. गंगेच्या अलीकडे तो गोहक भेटला, त्याला कडकडून मिठी मारली बरं का रविदास. आणि मग तो नावाड्याची बायको नावाडी विमानात घेतले. त्याने इच्छा व्यक्त केली, आम्हाला तुमची अयोध्या बघायची आहे. आता विमान अयोध्येच्या सीमेवर उतरलं. प्रभू नमस्कार केला, ते निघून गेलं. कुबेराची संपत्ती होती ती. प्रभूनं कपाळाला माती लावली. पहिलं वंदन वसिष्ठाला केलं. भरतजी आणि रामचंद्रजी चपड्याईनं भरत पडाल, तसेच रामप्रभू पुढे दंडवत घालणार होता, कडकडून मिठी मारली. भरतानं रामचंद्राच्या डाव्या खांद्यावर मान टाकून जे रडणं सुरू केलं बोधले बाबा, खांदा भिजवून काढला अश्रूनं. प्रभूचा हात भरताच्या डोक्यावर, भरताचं डोकं रामाच्या खांद्यावर. प्रभू रडत नाही, पण झालं काय, डोकं हललं. डोकं हल्ल्यानं हात घसरला. तो भरताच्या पाठीवर गेला. पाठ उघडीच होती. आणि जसा पाठीवर हात गेला तसा जगाच्या बापानं हंबरडा फोडून रडणं सुरू केलं. का?
नुसते हाडं लागले भरताचे हाताला, आता रडू आवरलं नाही देवाला. भरत कितना दुबला और क्या हालत करके रखी है. पकड दिली, जरा पायावर डोकं ठेवलं. आता शत्रुघ्न आला, सर्वात लहान भाऊ, बापाच्या गळ्याला बिलकतो मुलगा, तसं रडला भावाच्या गळ्याला. दादा दादा, वनवास मी भोगला, मला विचारा वनवास कशाला म्हणतात. बाप मेल्यावर मोठा भाऊ लहान भावांना सांभाळतो, हा नियम आहे काय? दृष्ट लागली जातात अयोध्येला, बाप मेला, तुम्ही 2 भाऊन वहिनी वनवासात. भरत दादासोबत वापस केला, तो 8 दिवसानं सोडून गेला. एकटा रडत होतो, त्यांना 14 वर्ष एकटा रडायचो. कधी वडिलाच्या आठवणीन रडायचो, कधी तुमच्या 2 भावाच्या आणि वहिनीच्या आठवण रडायचो, कधी भरताच्या आठवणीहून रडायचो. माझे अश्रू पुसायला 14 वर्षात कोणी नव्हतं. दादा वनवास मी भोगला, पुन्हा जर वनवासाची वेळ आली तर तुम्ही भाऊ थांबा, मी जाईल. लक्ष्मण शत्रुघ्नाचं मिलन, सर्वांची इच्छा होती आम्हाला भेटावं, अमित रूप भय भगवाना. नंतर माता मिलन, पहिलं कैकई मातेला, नंतर सुमित्रा, मग कौसल्या देवीला. आता प्रभूनं 4 पाटं मांडले, 3 पाटावर 3 भाऊ बसवले आणि भावांना आंघोळ्या घातल्या आणि स्वतःची स्वतः केली. भरत रडतोय, दादा आम्हाला आंघोळ्या घातल्या आणि तुम्ही तुमची स्वतः करता. हो का, मी राजा आहे. मग राजा प्रजेची सेवा करण्यासाठी असतो रे, प्रजेकडून सेवा घेण्यासाठी राजा नसतो भरता. आता तुम्हा भावंडांना आंघोळ्या घालून मी प्रजेच्या सेवेचा शुभारंभ केला. आजपासून राम तुमच्या सेवेसाठी आहे. 14 वर्षापूर्वीचे वस्त्रालंकार आज परिधान. सीतामाई डाव्या भागाला, राजा राणीच्या रूपात भरताच्या हातात छत्र आहे. लक्ष्मण शत्रुघ्न चौरा ढाळतात. वसिष्ठाच्या हातात कुंकवाचा करंडा. माय कौसल्या आरती घेऊन पहिला कुंकुम तिलक केला. बोधलेजी सर्वांनी जय जयकार. बोलिए राजा धीराज महाराज रामचंद्र भगवान की. 1 महिना बोधले बाबा, 1 महिना हा आनंद उत्सव चालू होता. 1 महिना संपला. निरोप समारंभ. दुसऱ्या दिवशी सर्वांना वाटे लावताना रडारड सुरू झाली. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. अयोध्या शांत झाली. काक प्रसुंडे आणि गरुडजी 7 प्रश्नाची उत्तरं दिली. गरुडजी वैकुंठाला निघून जातात. शिव पार्वतीचा संवाद थांबलेला आहे. तुलसीदासजींना विचारला, आप लवंकुशा कांड की कथा नहीं सुनाते बाबा? बोले नहीं. क्यों? बिछड़े हुए मेरे माँ बाप इकट्ठा सिंहासन पर आकर बैठे, दोबारा मेरे माँ बाप को बिछोड़ना नहीं चाहता. इस रास तिलक के खुशी में कथा को विराम देता हूँ. म्हणून तुलसी रामायण राज्याभिषेकमध्ये पूर्ण विराम आहे. आत्तापर्यंत 7 दिवसात कोणाकडून काही अपराध घडला असेल त्याकरता एक मंत्र आलेला आहे. हरये नमः. सर्वांनी म्हणायचं, हरये नमः. हरे नमः. हरये नमः. हरे नमः. हरये नमः. हरे नमः. नोहे एकल्याचा खेळ मनोने मेळ. बोधले बाबा. हरिभक्तीपरायण रविदास महाराज जगदाळे. हार्मोनियम वादक, मुख्य गायक कोपरगाव. दुसरे सहगायक विठ्ठल महाराज जाधव हिंगोली. तबला वादक आश्विन कुमार छिंदवाडा मध्य प्रदेश. ज्यांचं कुशल मार्गदर्शन आणि या परिवाराची श्रद्धा ज्यांच्यावर आहे ते पूजनीय प्रकाशजी बोधले बाबा. त्यांचं आमच्यावर बंधुत्वत प्रेम आहे. भरत बाबांनी निवेदन. परमेश्वर बाबा अण्णा महाराजही होते. शेठजी मजा आली. 7 दिवस शिस्त लागण्याच्या उद्देशानं आमच्याकडून एखादा कठोर शब्द निघाला असेल, एखाद्या हळव्या श्रोत्याच्या अंतकरणाला तो दुःख देऊन गेला असेल, तर श्रोते वक्त्याचे मायबाप असतात. मायबापाचा धर्म काय सेठजी? आपल्या लेकराचे अपराध पोटात घालणे. प्रेम आहेच, त्याच्यात वाढ व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना. आपण दररोज हनुमानजीला बोलवत होतो. आज परवानगी. कथा विसर्जन होत है, सुनवो वीर हनुमान. राम लक्ष्मण जानकी सबका करो कल्याण. सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय.
पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। बरोबर मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. आरतीच्या आधी कोणीही जागा सोडायची नाही. वारकरी संतांच्या आनेगावच्या पावनभूमीमध्ये प्रभू रामचंद्राचं अलौकिक आणि दिव्य चरित्र आदरणीय पूज्य वंदनीय, मला वाटतं 50 वर्ष तरी झाले असतील रामकथा सांगण्याला. 45 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आता आलेत 50 जवळजवळ. अखंड. तुम्ही थोडे थांबा. तुम्ही काय करता, लक्ष्मण उठायच्या अगोदरच नारळ फोडता. सगळे जागेवर बसा, सगळे शिस्तीत करू. बाबा ठीक आहे, ह्यांचं ठीक आहे. बाकी कोणी गडबड, कुमारजी खाली बसा, कुणीही गडबड करू नका. इंगळे साहेब खाली बसा. आज या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्यावर गुरुगादीवर श्रद्धा असणारा हा फार मोठा परिसर आहे. त्यातला एक आनेगाव आहे. आनेगावकराचं या गादीवर पहिल्यापासून प्रेम आहे. आणि दशरथ भाऊची खूप इच्छा होती, गावकऱ्याची खूप इच्छा होती की आपल्याकडं रामायण व्हावं. महाराज आपण एवढ्या व्यापातून वेळ काढला आणि या माळ रानावर प्रभू रामचंद्राची अखंड कथा गरजत राहिली. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने महाराजांचे खूप खूप आभार मानू. दुसरी गोष्ट अशी आहे, आता सगळ्यात विशेष आभार मानावं लागतील ती श्रोते मंडळीचे, आणि विशेष म्हणजे माता भगिनीचे. मंडप देणाऱ्यांनी मंडप केला, खर्च करणाऱ्यांनी खर्च केला. वक्त्यांची अमृतवाणी आहे, पण तुम्ही श्रोते जर नसतात तर या गोष्टीचा आनंद आला नसता. अत्यंत सद्भावनेतून तुमची उपस्थिती लागली, त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देऊ. वास्तविक पाहता प्रभू रामचंद्राच्या आयुष्यात भरत, हनुमंतराय आदी जी पात्र महत्त्वाची आहेत, तशी महाराजांच्याही आयुष्यामध्ये रविदास महाराज आणि इतर सर्व सहकारी हे अत्यंत मोलाचे आहेत. जाता जाता आजच्या विज्ञान युगात याची काय गरज आहे सुदाम पाटील, सामाजिक ऐक्य टिकवायचं असेल आणि आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं असेल आणि जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाकडं सकारात्मक पाहून आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन आनंदानं जगायचं असेल तर जगाच्या पुढे एकच उत्तर आहे, त्याचं नाव आहे रामकथा. आणि अशी रामकथा महाराजांच्या अमृतवाणीने आहे. आणखी एक शब्द बोलतो, ही कथा कुणीही सांगू द्या, पण स्वयंपाक तर कुणीही करतं, पण सुगरणीच्या हाताला माप लागलेलं असतं. त्यामुळे ती सुगरणीने भिंतीकडे बघून जरी वस्तू टाकल्या तर त्या चवीच्याच राहतात. तसं महाराजांची जवळजवळ 45 वर्ष अखंड अशा प्रकारची रामकथेची सेवा झालेली आहे. आपली रसाळ आणि अधिकारवाणीनं या ठिकाणी रामकथा संपूर्ण झाली. कोटी कोटी आपल्याला धन्यवाद देऊ. मी पण महाराज फक्त 16 तारीख सोडली तर कोणत्याही दिवशी दररोज येऊन गेलेलो आहेतच, ते आमचं कर्तव्य आहे. बोधले महाराजांनी या कार्यक्रमात लक्ष घातलं म्हणजे बोधले महाराजांचं काही विशेष नाही, हे पत्करलेले पिढ्यानपिढ्या गुरुगादीनं पत्करलेलं आहे. त्यामुळे आमचं कर्तव्यच आहे. फक्त आमचं कर्तव्य पार पाडण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल इंगळे परिवाराची आणि गावकऱ्याची आणि पंचकृषीतील लोकांचं मी आभार मानतो. महाराज सर्वांना धन्यवाद देतो. या कामात इंगळे साहेबाचा आभार मी त्यांचं 49% मानणार आहे महाराज, फक्त 49, पुढे नाही. त्यांचे आभार मी द्वारकाताईचे मानतो. नाही तर नवरा एवढा खर्च करता असल्यानंतर बाईनं जर ब्रेक लावला असतं तर ही कथा करता आली नसती. आणि म्हणून असं म्हटलं जातं, समुद्रात द्वारका, दुधात खारका, विठोबासारखा देव नाही. समुद्रात द्वारका असेल, पण इंगळे साहेब तुमच्या प्रपंचात ही द्वारका असल्यामुळे खऱ्या अर्थानं हा योगायोग आला. त्यांच्या भाऊजाईला धन्यवाद देतो, पुतण्याला आणि परिवाराला धन्यवाद देतो. आज मुली जावाई सगळा परिवार या ठिकाणी आलेला आहे. आधी काही बोलण्यापेक्षा शूटिंगवाल्याला सुद्धा धन्यवाद देतो. खूप चांगलं शूटिंग अशा प्रकारचं आपण केलं, त्यालाही धन्यवाद देतो. आमचे चोपदार आले, त्यांनाही धन्यवाद देतो. दुसरी गोष्ट, अण्णा महाराजकडे, अण्णा महाराज बोधले आमचे पुतणे म्हणून कौतुक करत नाही. आता मला खात्री वाटते महाराज केवढाही कार्यक्रम असावा,
आणि अण्णा महाराजावर सोपवावं ती गोष्ट फेल जाऊ देत नाहीत असे अण्णा महाराज. मूर्ती लहान पण काम मोठं आहे. दुसरी गोष्ट भारत महाराज कोकटे कुठे गेले इकडे महाराज. भारत महाराज गुरु गादीवर श्रद्धा कशाही असावी हे शिकायचं असेल फक्त भारत महाराजाला डोळ्यासमोर ठेवा. एवढ्या मोठ्या वैभवात असताना सुद्धा म्हणलं महाराजांची कथा आहे महाराज, मला जास्त राहणं होणार नाही व्यापामुळं, तुम्हाला अण्णा महाराजाच्या जोडीला राहिलं पाहिजे म्हणून भारत महाराजांनी गुरु गादीवर नितांत श्रद्धा महाराज. अशी एक एक मंडळी जरी असली तरीसुद्धा ती खूप मोठं यश आणि काम करू शकतात. त्यांचंही आभार मानतो, पत्रकाराचे आभार मानतो, सगळ्याचे चोपदाराचे आभार मानतो. अजून कुणी राहिले का ज्यांनी पवन कुठे गेला? पवन साऊंड सिस्टीमवाला पण उठून उभा राहिला. हां कसला आहे बरं का महाराज, दिसायला मनात सुद्धा भरत नाही पण साऊंड म्हणजे तुला उभा केलं म्हणजे तुला कोणतरी बायको देवा हा उद्देश नाही बरं का. तुझ्या तिकडली बघ फक्त तुझी साऊंड सिस्टीम कुठं जिथं महाराज असतील तिथं आम्ही तुलाच हाक मारणार. अशा चांगल्या यशस्वी मुलाला तुझं झालंय का नाही व्हावं ही सगळी टाळी वाजून त्याला आशीर्वाद. असो अधिक वेळ न करता महाराजांचं आमचं खूप वर्षापासूनचं प्रेम आहे. पांडुरंगाने तीच प्रेम आमचा एकमेकाचा शेवटचा श्वास सुटेपर्यंत टिकवून ठेवावं हीच पांडुरंगाकडे मागणी. काय मागणी आहे? मारुतीला विचारलं तुला काय पाहिजे? मारुतीने सांगितलं सीतामाई ज्याच्यात राम नाही मला ते नको आहे. मारुतीला रामच पाहिजे. आमच्या आयुष्यातसुद्धा ढोक महाराज रामच पाहिजे म्हणून हे आम्ही सद्भावना व्यक्त करतो. महाराजांचा स्वभाव कधी कधी कडक आपल्याला वाटतो. खरं तर मला एक चांगली गोष्ट झाली, कडक स्वभावाच्या माणसाने बायको केली असती तर तिची परेशानी झाली असती, ही बिचारी सही. पण महाराजांचा कडक स्वभाव आम्ही मित्र असल्यामुळे बोलू शकतो बरं का, दुसरं कोणी नाही बोलू शकत. त्यांचा कडक स्वभाव हा शिस्तीसाठी असतो, वेळेसाठी असतो. महाराजांची वेळ कधीच चुकत नाही. नाना असतील, शेठजी असतील, या सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी महाराज जे स्वयंपाकामध्ये जी मंडळी झटली त्यांना कोटी कोटी धन्यवाद बाळावतो. मला महाराजांच्या मुली या जागी स्टेजवर या पुरी हो या महाराज. गणेश कुठे आहे? या महाराज. ही कुटुंबातली मंडळी तुम्हाला खरंच नशिबानं लाभलेली आहे. फक्त सगळ्याला हात जोडा तुम्ही. आणि जावाई आले असले तर जावाई पण वर या आहेत ना. उभा राहा, जोडे उभा राहू द्या, कळू द्या लोकांना. गणेश तू एकटा का नाही आहे बाबा, लाव तुझी जोडीदार, माझ्यावर जिम्मेदारी, काय काळजी करू नको. सर्वजण नमस्कार करा, सुट्टीमध्ये घ्या. आमच्या भाऊजाई कुठे येतात? द्वारकाताई या वर या, वर या आई, वर या आई वर या. सगळ्यां या कुटुंबाला धन्यवाद देतो. तर दिसला तसं इथं सुद्धा या इंगळे परिवाराला आजच्या प्रसंगी खूप खूप धन्यवाद. या द्वारकाबाई इकडे या. इंगळे साहेब तुम्ही हां आले का? इकडे या, इकडे या, इकडे. मग मार्क मी त्या प्रभु मेरी सुन बाता, ओम जय जानकी नाथा, तुमर गुनाथ हमारे प्राण पिता भ्राता, प्रभु प्राण पिता भ्राता, तुम हो सजन संगाती, तुम हो सजन संगाती, मुक्ति मुक्ति दाता, ओम जय जानकी नाथा. प्रभु बंद छुड़ाओ, मैं तो यमद्रासा, प्रभु मैं तो यमद्रासा. सदिन प्रभु मोहे राखो, हर दिन प्रभु मोहे राखो, अपने संग साथा. शमन भरत शत्रुघ्न संग चारो भैया, प्रभु संग चारो भैया. जगमग जोत राजत, जगमग जोत राजत, सोवात लैया. ओम जय जानकी नाथा, हनुमत नाद बजावत, नेवरटि मगाता, रघुनेवरटि मगाता. सुवर्ण बाल आरती कर, सुवर्ण बाल आरती कर, कौसल्या माता. ओम जय जानकी नाथा, ओ किरीट मुकुट कर धनुष विराजत, शोभा
वल्लभ बिहारी। ओम जय जानकी नाथा, ओम जय जानकी नाथा, ओम जय जानकी नाथा। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी चैतं नमामि। मंदारमाला मंदारधारी दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय नमः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण